नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 8वी मॅथ्समधील चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स या चॅप्टरमधील नेक्स्ट टॉपिक तो म्हणजे फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब या नवीन टॉपिकचा आज आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच ए क्यूब मायनस बी क्यूब या स्वरूपातील बैजिक राशींचे आपल्याला अवयव या व्हिडिओमध्ये आपण पाडणार आहोत आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 6.3 मधील एक्झाम्पल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात नवीन टॉपिकला, तो म्हणजे फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या 5व्या चॅप्टरमध्ये आपण एक एक्सपान्शन फॉर्म्युला अभ्यासलेला आहे, तो म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब. तो जो फॉर्म्युला आहे किंवा ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब याचं जे एक्सपान्शन आहे ते एक्सपान्शन असणार आहे ए क्यूब मायनस 3a² प्लस 3ab² मायनस बी क्यूब. या एक्सपान्शन फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण ए क्यूब मायनस बी क्यूब या स्वरूपातील अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॅक्टर आपण सुरुवातीला पाडून घेणार आहोत. त्यासाठी एक नव्यानं आपण एक फॉर्म्युला तयार करणार आहोत. आता हे जे एक्सपान्शन आपण लिहिलेलं आहे ए मायनस बी होल क्यूब, यामध्ये एकूण 4 टर्म्स आहेत. पैकी मधल्या ज्या 2 टर्म्स आहेत सेकंड अँड थर्ड, यांच्यामध्ये आपल्याला 3ab हे कॉमन काढता येणं शक्य आहे. हे 3ab आपण निगेटिव्ह कॉमन काढूयात. नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय मिळेल पहा, ए मायनस बी होल क्यूब इज इक्वल टू ए क्यूब. आता निगेटिव्ह 3ab आपण कॉमन काढलाय. कॉमन काढलेल्या पार्टने आपण जेव्हा त्या 2 टर्मला डिवाइड करू तेव्हा आपलं कोशंट जे असतील ते आपले शिल्लक बाबी आपल्या कंसामध्ये शिल्लक असणार आहेत. मग जेव्हा आपण निगेटिव्ह 3a² ला निगेटिव्ह 3ab ने डिवाइड करू त्यावेळेस निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल. 3 गेट कॅन्सल, बी गेट कॅन्सल, 1a गेट्स कॅन्सल विथ दिस a अँड कोशंट विल बी a. म्हणजे हे आपलं आन्सर असणार आहे दोघांच्या भागाकाराचं. त्याच पद्धतीने 3ab² ला आपण जेव्हा निगेटिव्ह 3ab ने डिवाइड करू त्यावेळेस त्यांचा जो डिव्हिजन आहे ते डिव्हिजन किंवा कोशंट हा निगेटिव्ह होईल. 3 आणि a कॅन्सल होतील, b² मधला एक b या ठिकाणी कॅन्सल होईल आणि निगेटिव्ह b शिल्लक राहणार आहे. त्यानंतर निगेटिव्ह बी क्यूब ॲज इट इज. आता ही निगेटिव्ह 3ab इंटू ए मायनस बी ही टर्म जी आहे ते आपण लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करूयात. वी गेट ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज प्लस 3ab इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए क्यूब मायनस बी क्यूब. नाउ बाय इंटरचेंजिंग द साइड्स वी गेट a cube minus b cube is equal to a minus b bracket cube plus 3ab into a minus b. आता यात 2 टर्म्स आहेत राईट हँड साईडला. यामध्ये a minus b हा जो ब्रॅकेट आहे तो आपल्याला कॉमन काढता येणं शक्य आहे. तो जर आपण कॉमन काढला तर पहिल्या ठिकाणी a minus b ब्रॅकेट स्क्वेअर शिल्लक राहील आणि या ठिकाणी a minus b कॉमन निघाल्यामुळे पॉझिटिव्ह 3ab शिल्लक राहील. आता विद्यार्थी मित्रांनो, a minus b ब्रॅकेट स्क्वेअर हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपण आता 7वीला अभ्यासलेला आहे. त्याचं एक्सपान्शन आहे a² मायनस 2ab प्लस b². त्याचं एक्सपान्शन आपण या ठिकाणी करून घेऊयात. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज a मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट एक्सपान्शन ऑफ a मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू a² मायनस 2ab प्लस b² प्लस 3ab ॲज इट इज. आता हे 3ab आणि हे निगेटिव्ह 2ab दीज आर 2 लाईक टर्म्स बट हॅव्हिंग डिफरंट साइन्स. मग या दोघांचं आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. ते सबट्रॅक्शन येणार आहे ab. म्हणजे आपल्याला मिळेल ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ॲज इट इज a². या दोघांचं सबट्रॅक्शन असणार आहे पॉझिटिव्ह ab प्लस b². दिस इज द एक्सपान्शन ऑर फॅक्टर्स ऑफ ए क्यूब मायनस बी क्यूब. म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूबचे जे अवयव आहेत ते अवयव 2 आहेत, a मायनस बी इन सेकंड ब्रॅकेट a² प्लस ab प्लस b². आता हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला त्याचप्रमाणे ए क्यूब प्लस बी क्यूब याचं जे एक्सपान्शन आपण पाहिलं होतं ते एक्सपान्शन त्याचं जे फॅक्टर्स आपण पाहिले ते होते a प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट a² मायनस ab प्लस b². या दोनही फॉर्म्युलांचा एकत्रितपणे उपयोग करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.3 मधील काही एक्झाम्पल सोडवायचे आहेत. तर ते फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला होता a प्लस बी इंटू a² मायनस ab प्लस b² आणि आता जो आपण अभ्यासलेला आहे तो म्हणजे a³ मायनस b³ इज इक्वल टू a मायनस b
इन सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर याच्यावरती आधारित या दोन फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले जे आहेत त्यांच्यावरती आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.3 मधील एक्झाम्पल सोडवायचे आहेत. यामध्ये दोन क्वेश्चन्स असणार आहेत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे फॅक्टराइज. आपल्याला काही फॅक्टर्स पाडायचे आहेत जे क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये आपल्याला फक्त ए क्यूब मायनस बी क्यूब हाच एक्सपान्शन किंवा फॅक्टरचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्स क्यूब मायनस 64 वाय क्यूब. आता विद्यार्थी मित्र, प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये आपण ए क्यूब प्लस बी क्यूब या स्वरूपातील अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॅक्टर पाडले होते. तो फॉर्म्युला ज्या पद्धतीने आपण एक्झाम्पल्समध्ये फॅक्टर्स पाडण्यासाठी वापरलेला होता त्याच पद्धतीने आपल्याला इथं ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. सुरुवातीला आपण दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमधल्या दोन टर्म्स ज्या आहेत त्या कोणत्या पदांच्या परफेक्ट क्यूब आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट टर्म इज अ क्यूब ऑफ एक्स अँड सेकंड टर्म इज अ क्यूब ऑफ 4y. 64 is a cube of 4 and y is a cube of y. y cube is a cube of y. आता पहा या ठिकाणी आपल्याला हा जो फॉर्म्युला वापरायचा आहे यामध्ये इन्स्टेड ऑफ a we have x and instead of b we have 4y. मग या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला जर वापरायचा असेल तर या दोन टर्मचं पहिल्या ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन करायचं x minus 4y. इन सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म दॅट मीन्स x स्क्वेअर प्लस प्रोडक्ट ऑफ दीज टू टर्म्स दॅट मीन्स x into 4y प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म दॅट मीन्स 4y स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण स्क्वेअर आणि प्रॉडक्ट जे आहेत ते करून घेऊया. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज x minus 4y. स्क्वेअर ऑफ x इज x स्क्वेअर. प्रोडक्ट ऑफ दीज टू टर्म्स इज 4xy प्लस स्क्वेअर ऑफ 4y इट इज 16y स्क्वेअर. दीज आर द टू फॅक्टर्स ऑफ x क्यूब मायनस 64y क्यूब. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. 343 a क्यूब मायनस 512 b क्यूब. आता ह्या सुद्धा परफेक्ट क्यूबिक नंबर्स आहेत. 343 इज अ क्यूब ऑफ 7. therefore first term is cube of 7a and 512 is cube of 8. म्हणजे जेव्हा आपण 7 चा 3 वेळा गुणाकार करू तेव्हा आपल्याला 343 मिळतील. तर 8 चा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 512 मिळतील. इथे a चा क्यूब होता म्हणून या ठिकाणी आपण ब्रॅकेटमध्ये a घेतलेला आहे. इथे b चा क्यूब असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये b घेतलेला आहे. म्हणजे फर्स्ट टर्म इज क्यूब ऑफ 7a अँड सेकंड टर्म इज क्यूब ऑफ 8b. नाव इन्स्टेड ऑफ a हियर वी हॅव 7a अँड इन्स्टेड ऑफ b वी हॅव 8b. आता या दोन परफेक्ट क्यूबिक टर्म्सचं सबट्रॅक्शन आहे. मग यांचे फॅक्टर्समध्ये पहिला फॅक्टर असणार आहे सबट्रॅक्शन ऑफ दीज टू टर्म्स दॅट मीन्स 7a मायनस 8b. इन सेकंड ब्रॅकेट square of first term plus product of these two terms that means 7a into 8b plus square of second term that means 8b. Now first bracket as it is square of 7a it is 49a square. Product of these two terms that means 7 into 8 it is 56ab as it is plus square of 8b it is 64b square. That means these are the two factors of given algebraic expression. Next example 125y cube minus 1. First term is a cube of 5y and second term is a cube of 1. Therefore we can write this example as 5y whole cube minus 1 cube. Again first factor of this algebraic expression is 5y minus 1. In second bracket square of first term it is 5y square plus product of these two terms means 5y into 1 plus square of second term that means 1 square. Again first term as it is 5y minus 1. Square of 5y it is 25y square plus product of these two terms is 5y plus square of 1 is 1. These are the two factors of 125y cube minus 1. म्हणजे हे दिलेल्या बेजिक राशीचे आपले अवयव आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. 16a क्यूब मायनस 128 अपॉन b क्यूब. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मात्र 16 हा कुणाचाही परफेक्ट क्यूब नाही आहे किंवा 128 ही जी संख्या आहे ती सुद्धा कोणत्याही संख्येचा घन नाही. म्हणून या ठिकाणी आपण 2 कॉमन काढूयात आणि 2 कॉमन काढल्यानंतर आतमध्ये जे शिल्लक राहतील टर्म्स त्या मात्र परफेक्ट क्यूबिक टर्म्स असणार आहेत.
कॉमन काढल्यानंतर या ठिकाणी आपण 16 पण कॉमन काढू शकतो, कारण 2 कॉमन काढल्यानंतर आपल्याला 8 आणि 64 मिळतील, ते परफेक्ट क्यूबिक आहेत. परंतु या ठिकाणी आपण डायरेक्ट 16 कॉमन काढला तर आपल्याला 8 आणि 1 ह्या नंबर्स मिळतील भागाकार केल्यानंतर. इथेही आपल्याला परफेक्ट क्यूबिक नंबर्स मिळतात. म्हणजे दोनही प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणं शक्य आहे. शेवटी मात्र ज्यावेळेस आपण सुरुवातीला 2 कॉमन काढला असता तर पुन्हा आपल्याला एका ब्रॅकेटमधून आणखी 8 हा कॉमन काढावा लागला असता. ठीक आहे, आपण 16 हा या ठिकाणी कॉमन काढूयात. मग 16 जर कॉमन काढला तर 16 ने प्रत्येक टर्मला डिवाइड करा. 16 a क्यूब अपॉन 16, 16 गेट कॅन्सल, a क्यूब इज अ क्वोशंट मायनस 128 b क्यूब डिवाइड बाय 16. म्हणजे जेव्हा 16 ने आपण 128ला बघू त्यावेळेस भागाकार 8 येईल आणि खाली b क्यूब ॲज इट इज शिल्लक राहील. 16 हा पहिला फॅक्टर झाला. आता ब्रॅकेट मधल्या दोनही टर्म्स या कुणाच्या परफेक्ट क्यूब आहेत ते आपण लिहायचे. 16 ॲज इट इज. फर्स्ट टर्म इज क्यूब ऑफ a, therefore in bracket a bracket cube minus second term is cube of 2 upon b. 8 is cube of 2 and b cube is a cube of b. That means second term is cube of 2 upon b whole cube. आता या ठिकाणी आपण हा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो एक्सपान्शन फॉर्म्युला वापरणार आहोत. 16 ॲज इट इज. पहिल्या ब्रॅकेटमध्ये दोन्ही टर्मचं सबट्रॅक्शन a minus 2 upon b, अगेन स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म प्लस प्रोडक्ट ऑफ these two terms plus square of second term. 16 again as it is, second bracket as it is. Now in next bracket square of a, it is a square, plus product of these two terms, that means 2 into a, 2a upon b, plus square of second term is square of 2 is 4, and in denominator square of b is b raised to 2 or b square. Here 3 factors are find out. First factor is 16. 16 चे पुन्हा फॅक्टर्स पाडता येणे शक्य आहे. 2 into 2 into 2 into 2. आणि महत्त्वाचे जे फॅक्टर्स आहेत ते म्हणजे a minus 2 upon b, a square plus 2a upon b plus 4 upon b square. These are the two main factors of given algebraic expression. 16 is third factor. 16 चे पुन्हा आपण फॅक्टर्स पाडू शकतो. 2 2 2 2 या स्वरूपामध्ये आपल्याला पडते. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 6.3 मधील फर्स्ट क्वेश्चनमध्ये आणखी काही एक्झाम्पल्स बाकी आहेत. 2 एक्झाम्पल्स ते तुम्ही घरी सोडवा. अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत, तो म्हणजे सिम्प्लिफिकेशन. सिम्प्लिफाय हा आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे. यामध्ये 5 क्वेश्चन्स आहेत, त्यातील आपण 4 सोडून घेऊयात किंवा सर्व सोडून घेण्याचा प्रयत्न मी करतो. फर्स्ट एक्झाम्पल इज 3a plus 5b होल क्यूब मायनस 3a minus 5b होल क्यूब. आता या ठिकाणी पहा, instead of a here we have 3a plus 5b and instead of b we have 3a minus 5b. म्हणजे a च्या ऐवजी हा मोठा कंस द्विपदी आलेली आहे आणि b च्या ऐवजी हा मोठा कंस आलेला आहे. आता या स्वरूपातले एक्झाम्पल्स 2 वेगवेगळ्या मेथडने सोडवता येतील. पाठीमागच्या प्रकरणातील एक्सपान्शन फॉर्म्युले जे आहेत क्यूबचे ते आपल्याला वापरता येतील, किंवा हा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपण वापरू शकतो. आपण हा एक्सपान्शन फॉर्म्युला या ठिकाणी वापरूयात. दीज आर द परफेक्ट क्यूबिक टर्म्स. पहिली जी टर्म आहे ती 3a plus 5b चा क्यूब आहे, तर सेकंड टर्म जी आहे 3a minus 5b चा क्यूब आहे. म्हणून यांचे फॅक्टर्स म्हणजे पहिला फॅक्टर म्हणजे या दोघांची पहिल्या ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन येणार आहे. इन फर्स्ट ब्रॅकेट 3a plus 5b minus 3a minus 5b. In second bracket square of first term, that means 3a plus 5b whole cube whole square, plus product of these two terms, that means 3a plus 5b into 3a minus 5b, plus square of second term, that means 3a minus 5b whole square. आता या ठिकाणी आपण पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इथे ब्रॅकेट जे आहेत राऊंड ब्रॅकेट ते काढून टाकूयात. या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन आहे, या ठिकाणी निगेटिव्ह साईन आहे. म्हणजे या ब्रॅकेटमधील टर्म्स जे आहेत त्यांचे साईन चेंज होतील, मात्र यांचे चेंज होणार नाहीत. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये असणार आहे 3a plus 5b ॲज इट इज. इथे साईन चेंज होईल, याचं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह मायनस 3a आणि याचं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह 5b होईल. आता एक्सपान्शन फॉर्म्युला आपण एक 7वीला अभ्यासला होता, तो म्हणजे a plus b होल स्क्वेअर, आणि एक्सपान्शन होतं a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. त्याचप्रमाणे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a मायनस b होल स्क्वेअर हा आपण एक एक्सपान्शन फॉर्म्युला पाहिला होता 7वीला, तो म्हणजे a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. या दोनही एक्सपान्शन फॉर्म्युल्यांचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करून फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मचा एक्सपान्शन करावं लागेल.
त्याचप्रमाणे तिसराही एक्सपान्शन फॉर्म्युला आपण इयत्ता 7वी मध्येच अभ्यासलेला होता, तो म्हणजे a प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या तिघांचाही आपण उपयोग करूयात. पहिल्या ब्रॅकेटचा जो स्क्वेअर आहे तो असणार आहे स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म, दॅट मीन्स 9a स्क्वेअर इंटू प्लस सेकंड टर्म असणार आहे या दोन टर्मच्या प्रॉडक्टचा डबल ऑर ट्वाइस, म्हणजे दुप्पट, दोघांचे गुणाकार दुप्पट. या दोघांचा गुणाकार असणार आहे 15ab, त्याच्यात डबल असणार आहे 30ab. अँड थर्ड टर्म इज स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म, दॅट मीन्स स्क्वेअर ऑफ 5b, इट इज 25b स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा, ह्या दोन टर्म्स ज्या आहेत 3a 5b 3a 5b, एका ठिकाणी ॲडिशन आहे, दुसऱ्या ठिकाणी सबट्रॅक्शन आहे, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे आपल्याकडे एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. असं असेल तेव्हा आपण फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर करतो. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर असणार आहे 3a चा स्क्वेअर 9a स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर असणार आहे 5b चा स्क्वेअर, दॅट मीन्स 25b स्क्वेअर. इथे एक्सपान्शन फॉर्म्युला 3a चा स्क्वेअर 9a स्क्वेअर यांच्या वजा यांच्या गुणाकाराचे दुप्पट, म्हणजे ती 30ab असणार आहे, ती निगेटिव्ह असेल, प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म, दॅट मीन्स 25b स्क्वेअर. आता इथे पहा, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 3a चिन्ह भिन्न असल्यामुळे ते सबट्रॅक्शन म्हणून कॅन्सल होतील. 5b साइन सेम असल्यामुळे त्यांची ॲडिशन ही 10b येणार आहे. 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर 9a स्क्वेअर, तीनही टर्मचे साइन सेम आहेत पॉझिटिव्ह, त्यांची ॲडिशन होईल 27a स्क्वेअर. त्यानंतर 30ab हा पॉझिटिव्ह आहे आणि हा 30ab निगेटिव्ह, ते कॅन्सल होतील. हा 25b स्क्वेअर आणि हा 25b स्क्वेअर चिन्ह भिन्न असल्यामुळे त्यांचं सबट्रॅक्शन होऊन ते कॅन्सल होतील. मात्र हा एक 25b स्क्वेअर शिल्लक राहील, तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. दीज आर द टू फॅक्टर्स ऑफ गिव्हन अल्जेब्रिक एक्सप्रेशन, किंवा इट इज अ सिम्प्लिफाईड फॉर्म ऑफ गिव्हन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. म्हणजे या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला वापरलेला आहे. तुम्ही या ठिकाणी 7वीचे 3 फॉर्म्युले जे आहेत ते आपण या ठिकाणी यूज करतोय. a प्लस बी होल स्क्वेअर, a मायनस बी होल स्क्वेअर, a प्लस बी इंटू ए मायनस बी, असं तीनही प्रकारचे फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आता या ठिकाणी इथं 10b ने पुन्हा आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे. 10b ने मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणी मिळालं 270a स्क्वेअर बी प्लस याने जर आपण मल्टिप्लाय केलं तर 250b इंटू बी स्क्वेअर, दॅट मीन्स बी क्यूब. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. 3xy मायनस 2ab होल क्यूब मायनस 3xy प्लस 2ab होल क्यूब. वरच्या प्रमाणेच एक्झाम्पल आहे, तेच फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. a च्या ऐवजी 3xy मायनस 2ab आहे आणि b च्या ऐवजी 3xy प्लस 2ab आहे. अशा स्वरूपातील अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा पहिला फॅक्टर असणार आहे दोघांचं सबट्रॅक्शन पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दॅट मीन्स 3xy मायनस 2ab मायनस 3xy प्लस 2ab. या दोन टर्मचं आपण पहिल्या ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन केलं. इन सेकंड स्क्वेअर ब्रॅकेट square of first term, that means 3xy minus 2ab whole square, plus product of these two terms 3xy minus 2ab plus 3xy plus 2ab plus square of second term, that means 3xy plus 2ab bracket square. आता हे जे फॉर्म्युले आपण वरती वापरले तेच आपण या ठिकाणी वापरूयात. पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट काढून टाकूयात. ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साइन असेल तर आतल्या टर्मचं साइन आपण चेंज करतो. हा बेसिक रूल आपण या ठिकाणी वापरणार आहे. पहिल्या ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह साइन असल्यामुळे कुठेही साइन चेंज होणार नाही. म्हणजे 3xy ॲज इट इज मायनस 2ab, हा पॉझिटिव्ह 3xy निगेटिव्ह 3xy झाला, हा पॉझिटिव्ह 2ab निगेटिव्ह 2ab झालेला. आता याचा आपण एक्सपान्शन करूयात. स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म, दॅट मीन्स 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस, या ठिकाणी मायनस साइन असल्यामुळे मिडल टर्मला मायनस साइन येतं. या दोन टर्मचा प्रॉडक्टचा डबल दुप्पट आपल्याला घ्यायची आहे. 3 × 2 6 डबल इज 12 a b x y as it is plus square of second term, that means 2 square is 4 a square b square. आता इथे पहा, एका ब्रॅकेटमध्ये ॲडिशन, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सबट्रॅक्शन, टर्म त्याच आहेत, त्या दोन कंसांचा गुणाकार आहे, म्हणून स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म इट इज 9x स्क्वेअर वाय स्क्वेअर. त्यानंतर मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म, दॅट मीन्स 4a स्क्वेअर b स्क्वेअर. आता या ठिकाणी याचे एक्सपान्शन, square of first term 9x square y square plus product of these two terms and its double, that is 12abxy plus square of second term is 4a square b square. आता इथे पहा, हा 3xy आणि हा 3xy चिन्ह भिन्न आहेत, साइन डिफरंट आहेत, ते कॅन्सल होतील.
या दोघांचे साइन सेम आहे, त्यांची ॲडिशन होईल, ती असणार आहे निगेटिव्ह 4ab. त्यानंतर 9x²y², 9x²y², 9x²y². All these three terms are like terms and have same signs. Therefore, addition of these three terms is 27x²y². 12abxy and 12abxy. Signs are different, म्हणजे यांचं सबट्रॅक्शन होऊन ते कॅन्सल होतील. त्यानंतर हा 4a²b² आणि हा 4a²b² यांचे साइन डिफरंट असल्यामुळे त्यांचं सबट्रॅक्शन होऊन ते कॅन्सल होतील आणि हे मात्र शिल्लक राहील पॉझिटिव्ह 4a²b². आता जर आपण या निगेटिव्ह 4ab आपण जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर हे निगेटिव्ह असल्यानं दोनही टर्म्सचं प्रॉडक्ट जो आहे तो निगेटिव्ह येणार आहे. मग पहिला ऋण 4ab जेव्हा आपण 27x² गुणू त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे निगेटिव्ह 108x²y²ab and product of these two terms is negative 16 a into a² a³ b into b² b³. This is the simplified form of given algebraic expression. Now, next example, a plus b bracket cube minus a² minus minus a³ minus b³. आता या ठिकाणी आपण वरचा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापर ह्याच्या ऐवजी आपण पाठीमागचा जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे पाठीमागच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेला a प्लस बी ब्रॅकेट क्यूब तो एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूयात. एक्सपान्शन ऑफ दिस ब्रॅकेट इज a³ प्लस 3a²b प्लस 3ab² प्लस b³ हे आपण पाठीमागे अभ्यासलेलं आहे मायनस a³ मायनस b³. आता हे ब्रॅकेट काढून टाकूयात. याच्या बाहेर पॉझिटिव्ह साइन असल्यामुळे कुठेही चेंज होणार नाही. वी गेट a³ प्लस 3a²b प्लस 3ab² प्लस b³ मायनस a³ मायनस b³. हा a³ हा a³ चिन्ह भिन्न असल्यामुळे कॅन्सल होतील. b³ दिस इज पॉझिटिव्ह अँड दिस इज निगेटिव्ह, दे गेट कॅन्सल विथ इच अदर. रिमेनिंग टर्म्स आर 3a²b प्लस 3ab². यामध्ये तुम्ही पुन्हा 3ab कॉमन काढू शकता. तो कॉमन जर काढला तर शिल्लक राहणार आहे 3ab इन ब्रॅकेट a प्लस b. हे त्याचे सिम्प्लिफाईड फॉर्म असणार आहे. तसंही आपण उत्तर लिहू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे p³ मायनस इन ब्रॅकेट p प्लस 1 होल क्यूब. आता इथे पहा आपण हा फॉर्म्युला पण वापरू शकतो किंवा जसं इथं आपण याचं एक्सपान्शन करून घेतलेलं आहे तसं इथे आपल्याला एक्सपान्शन करता येईल. आपण तो जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे या मागच्या चॅप्टरमध्ये तो आपण या ठिकाणी वापरूयात. दोन्ही प्रकारे आन्सरमध्ये काही फरक पडणार नाही. p³ ॲज इट इज मायनस एक्सपान्शन ऑफ p प्लस 1 क्यूब इज क्यूब ऑफ फर्स्ट टर्म प्लस 3 इंटू p² इंटू 1 प्लस 3 इंटू p इंटू 1² प्लस 1 क्यूब. तो पाठीमागच्या प्रकरणामधला जो आपण एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो वापरलेला आहे. इथे क्यूब आणि प्रोडक्ट करून घेऊयात. p³ मायनस क्यूब ऑफ p इज p³ प्लस प्रोडक्ट ऑफ दिस टर्म्स 3p² प्लस 3p स्क्वेअर ऑफ 1 इज 1 1 इंटू 3 3p ॲज इट इज प्लस क्यूब ऑफ 1 इज अगेन 1. आता हे ब्रॅकेट आपण काढून टाकूयात. ब्रॅकेट काढून टाकल्यामुळे प्रत्येक पदाचं साइन हे जे चेंज होणार नाही कारण ब्रॅकेटच्या बाहेर हे निगेटिव्ह साइन आहे. दॅट मीन्स वी गेट p³ मायनस 3p² मायनस 3p मायनस 1. आता पहिल्या जो दोन टर्म्स आहेत त्या साइन डिफरंट असल्यामुळे त्यांची सबट्रॅक्शन होऊन ते कॅन्सल होतील आणि रिमेनिंग टर्म्स असणार आहेत निगेटिव्ह p² मायनस 3p मायनस 1. This is the simplified form of p³ minus p plus 1 whole cube. आता विद्यार्थी मित्रांनो आणखी एक एक्झाम्पल यामध्ये बाकी आहे या सेकंड क्वेश्चन मध्ये आणि फर्स्ट क्वेश्चन मध्ये दोन एक्झाम्पल्स आहेत. ते तुम्ही सराव म्हणून घरी सोडवा. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. काळजी घ्या. धन्यवाद.